ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज दत्त इंडिया कंपनी लिमिटेड वसंतदादा साखर कारखान्यासमोर आंदोलन छेडत निवेदन केलं। ऊसाला प्रति टन 3751 इतका दर जाहीर करावा, तसेच गतवर्षी गाळप झालेल्या ऊसासाठी प्रति टन 200 रुपये इतकी थकबाकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी, अशी ठाम मागणी या निवेदनात करण्यात आली। संघटनेने 10 नोव्हेंबर पर्यंतची अल्टिमेटम मुदत देत या मागण्या मान्य न झाल्यास गळीत हंगाम सुरू होऊ दिला जाणार नाही, असा तीव्र इशारा कारखानदारांना दिला आहे। हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। यावेळी कार्याध्यक्ष संदीप राजोबा, माजी जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील, माजी उपसभापती मिरज पंचायत समिती विक्रम पाटील, भास्कर नाना कदम, बाळासो पाटील, युवा जिल्हाध्यक्ष संजय बेले, वाळवा तालुका अध्यक्ष जगन्नाथ भोसले, बुधगाव ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।